नागपूरमध्ये खरं तर युवक काँग्रेसच्या वतीनं घेराव आंदोलन सुरू आहे आणि यावेळी या आंदोलकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अरे मागे रोखण्याचा मागे प्रयत्न थांबा. पोलीस करतायत। बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे पोलिसांच्या वतीनं, मात्र हे बॅरिकेड्स हटवून आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करतात। हे थेट दृश्य आपण बघतोय नागपुरात सुरू असलेलं नागपूरमध्ये। हलबा समाजाचं आंदोलन जे आहे ते आक्रमक झालं। यामध्ये या दृश्यात जर पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते जलसमाधी घेण्यासाठी थेट नागपूरच्या नाईक नगर तलावाजवळ हे आंदोलन जे आहे ते पोहोचलंय। 5 डिसेंबर पासून खरं तर हे आंदोलन जे आहे ते नागपूरमध्ये सुरू होतं। आपल्या समाजातील आरक्षणाच्या मागणीसाठी जे हे आंदोलन केलं जात होतं, मात्र प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे हे आज आंदोलनाचा जे आहे ते आक्रमक पवित्रा घेत या ठिकाणी जलसमाधी घेण्याचा निर्णय एकंदरीत घेण्यात आला। आणि आता या ठिकाणी नाईक तलावाजवळ हे आंदोलन पोहोचलं असून या ठिकाणी पाहू शकतो की पोलीस आणि आंदोलकांमध्ये या ठिकाणी संघर्ष सुरू आहे। बॅरिकेडिंग लोटून जे आहे ते या ठिकाणी आंदोलक तलावामध्ये जलसमाधी घेण्यासाठी जाण्यासाठी प्रयत्न करताना एकंदरीत दिसून येत आहे। मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरात लावण्यात आला पाहू शकतो आपण कशा पद्धतीने जे आहे आंदोलन जे आहे घोषणाबाजी करते आहे। हलबा समाजाचं आम्हाला आरक्षण द्यावं, समाज जातीचे प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची आरक्षणाच्या मागणीसाठी आता आदिवासी समाज जो आहे खरं तर हा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र आहे। आदिवासी हलबा विद्रोही समाजाच्या वतीनं आमरण उपोषण गेल्या 7 दिवसांपासून सुरू आहे आणि त्याच क्रमात आता जलसमाधी आंदोलन करण्यासाठी हे आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, आंदोलक जे आहे चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अगदीच मेघना, आपण दृश्यात जर पाहाल तर मी सध्या नाईक तलाव परिसरात आहे। या ठिकाणी जर पाहाल तर या तलाव परिसरात चोहो बाजूने पोलिसांचा मोठा बंदोबस्त जे आहे त्या सकाळपासून लावण्यात आलेला होता। कारण मागील 7 दिवसापासून हलबा समाजात जे आहे ते आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू होतं। मात्र प्रशासनाच्या वतीने वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे आज कुठं ना कुठेतरी या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला आणि थेट जलसमाधी घेण्याचा इशारा आज प्रशासनाने दिला होता। आताच आंदोलन स्थळापासून जे आहे ते सर्व आंदोलक या ठिकाणी घोषणाबाजी देत नाईक तलाव परिसरामध्ये या ठिकाणी आले आणि अगदीच नाईक तलाव परिसराला चारही बाजूने पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मात्र काही आंदोलकांनी जे आहे ते बॅरिकेडिंग तोडून या ठिकाणी अंदर शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी जे आहे ते आता त्यांना अडवलेलं आहे। आणि या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जे आहे ते संघर्ष एकत्रित पाहायला मिळतोय। काल रात्री देखील आपण जर पाहाल तर काही अज्ञातांकडून जे आहे ते नागपूर शहर बस त्यावर हातोड्याने जे आहे ते त्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या आणि अगदीच हलबा समाज संदर्भात या ठिकाणी नारे देखील देण्यात आले होते। मात्र आज कुठतरी हे आंदोलक आता अधिकचे आक्रमक झाले आणि थेट जलसमाधी घेण्यासाठी जे आहे ते नाईक तलाव जे नागपूरमधील आहे या ठिकाणी ते पोहोचले। मात्र यापूर्वी जर आपण पाहाल तर प्रशासनाच्या वतीने कडक असा बंदोबस्त आणि सोबतच दलाच्या वतीने या ठिकाणी बोट देखील जे आहे ते तलावामध्ये या ठिकाणी एखादी ठेवण्यात आले। चुकूनही एखादी आंदोलक आतमध्ये गेला तर तात्काळ त्याला बाहेर काढता येईल या पद्धतीची प्रशासनाने एकंदरीत या ठिकाणी जय्यत तयारी केलेली होती। मात्र सध्याला आंदोलक आक्रमक झाले आणि आता पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते आंदोलकांना या ठिकाणी जे आहे ते मागे हटवण्याचं काम जे आहे ते एकंदरीत केलं जात आहे। त्यामुळे आता नक्कीच आंदोलक जे आहे ते आपल्या जलसमाधीच्या पावित्र्यावरनं जे आहे ते माघार घेतात की पोलीस त्यांना मागे हटवण्यामध्ये यशस्वी ठरतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र आंदोलक जे आहेत ते आता ज्या दिशेने पोलिसांनी बॅरिकेडिंग लावली होती त्याच्या विरुद्ध दिशेने आता काही आंदोलक जे आहे ते गेले आहे आणि काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे ते संघर्ष चालू आहे। काही आंदोलक रस्त्यावर बसून या ठिकाणी नारे देताना आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांच्या वतीने त्यांना जे आहे ते हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आंदोलक जे आहे ते या ठिकाणून माघार घेण्यासाठी तयार नाही। आता काही महिला भगिनी देखील या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आता आंदोलनाने या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतल्याचं एकंदरीत ते पाहायला मिळतोय। अशा पद्धतीने लोक जे आहेत ते रस्त्यावर या ठिकाणी झोपलेले आहे आणि या ठिकाणाहून जे आहे ते हटत नाहीये। त्यामुळे नक्कीच पोलिसांची यामध्ये मोठी दमछाक जी आहे ती एकंदरीत या ठिकाणी होताना पाहायला मिळते। संपूर्ण नाईक तलाव परिसराला पोलिसांनी मोठा वेढा जे आहे ते चोहो बाजूने दिलेला असताना सुद्धा काही आंदोलक जे आहेत ते तलावामध्ये या ठिकाणी जलसमाधी घेण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत होते। मात्र या ठिकाणी आंदोलकांना या ठिकाणी आपण आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। एकंदरीत काय मागणी आहे तुमची, काय मागणी आहे?
तक लड़ेंगे सर। हमारा भविष्य बर्बाद हो गया है, हमारे पास नौकरी नहीं है, हमारे पास शिक्षण नहीं है। हम चेंज हलवाला जातीचा दाखला मिळालाच पाहिजे, हलवाला जातीचा दाखला मिळालाच पाहिजे, अन्यथा जीव मरणे पसंत करेल. मेघना आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने जे आहे ते आक्रमक तर आंदोलक चांगले संतापल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. नागपूरमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून सध्या आदिवासी हलवा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या 7 दिवसांपासून हलवा विद्रोही समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे आणि याच क्रमात आज जलसमाधी आंदोलन करण्यासाठी हे आंदोलक निघालेत. मात्र पोलिसांच्या वतीनं रस्त्यातच अडवणूक करण्यात आलेली आहे. या आंदोलकांची आदिवासी समाजाची पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आंदोलक, मात्र पोलीस त्या ठिकाणी तत्पर आहेत. कडक पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे. एवढंच नाही तर ज्या तलावात आंदोलक आंदोलनासाठी जात आहेत त्या तलावात देखील आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे बोट वगैरेची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून काही अनुचित प्रकार घडू नयेत. ही थेट दृश्य नागपूरमधील एक्सक्लुझिव्ह दृश्य. लोकशाही मराठीवर आंदोलक रास्ता रोको करतायत. रस्त्यावर खरं तर बसून हे आंदोलन करण्यात येत आहे आणि आता पोलिसांच्या वतीनं या आंदोलकांची धरपकड देखील पाहायला मिळते. यावेळी आदिवासी बांधव चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीनं आंदोलकांची धरपकड सुरू झालेली आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हे आंदोलक सरकार विरोधात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करतात. आरक्षणाच्या मागणीला घेऊन प्रमुख आरक्षणाची मागणी असून गेल्या 7 दिवसांपासून या समाजाच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन सुरू. जोपर्यंत न्याय मिळत नाही, 19 टेबलवर आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. भारत रत्न डॉक्टर आंबेडकर साहेबांनी हलवाला आरक्षण दिलेलं आहे. पण आंदोलन सुरू राहील, हे आंदोलन सुरू राहील. बेमुदत आंदोलन आहे, आमरण उपोषण आंदोलन आहे. मागे हटणार नाही, मागे हटणार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील. आम्ही आपल्या हक्काची लढाई लढतो इथे. आम्हाला आमच्या हक्काची लढाई लढू दे. तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका. आज आम्ही महाराष्ट्रात दाखवून देऊ की आमचा समाज काय आहे म्हणून. आजपर्यंत आम्हाला वंचित ठेवलं आहे एवढ्या वर्षापासून. आता आम्ही त्यांना सोडणार नाही. आमचे हक्क आम्ही घेऊनच राहणार. आमच्या मुलाबाळासाठी, आमच्या नातूसाठी आमचे हक्क घेऊनच जाणार. आज बेरोजगार लोक झाले, महामंडळ शिजला, सोसायटी शिजली, सगळं काही या सरकारने आमचं चिरून घेतला आणि आज वार्डाचे चुनावचे हक्क बी आमच्या चिरून घेतला. आणि आणखी काही कार्यकर्ते जे आहेत त्यांना धरपकड जी आहे ती केली. हलवा एकता जिंदाबाद. हलवाला न्याय मिळालाच पाहिजे, हलवाला न्याय मिळालाच पाहिजे. आमची सरकार जी आहे त्यांना न्याय दिलाच पाहिजे. आमची एक मागणी आहे. बस एवढं म्हणतो मी मला. आणि आमच्या हलवाच्या आंदोलन चालू राहील. आम्हाला आणि रोखलं आहे. आमच्या मागणीसाठी आम्ही जे आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की हलबा समाज अगदी आक्रमक झालेला आहे आणि अगदी जलसमाधी घेण्यासाठी नाईक तलाव परिसरामध्ये या ठिकाणी शिरकाव करत असतानाच आता पोलिसांच्या वतीने जे आहे ते एकंदरीत आंदोलकांना जे आहे ते आता ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी पोलिसांची व्हॅन अगोदरच तैनात करण्यात आली होती. आता कार्यकर्त्यांना जे आहे ते धरपकड केली जाते पोलिसांच्या माध्यमातून. आणि अगदीच मात्र आता सद्यस्थिती जरी बघितलं तरी नाईक तलावाच्या 4ही बाजूने पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त अद्यापही या ठिकाणी तैनात आहे. कारण एखादाही आंदोलनकारी जर तलावामध्ये गेला तर त्याची पुरेपूर काळजी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि अगदीच अग्निशमन दलाच्या वतीने या ठिकाणी एक बोट जे आहे ते आज सकाळपासूनच या तलावामध्ये जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे. त्यामुळे नक्कीच आपण सध्याला पाहायला गेलं तर मागील 7 दिवसापासून सुरू असलेलं हलबा समाजाचं हे आंदोलन आज कुठेतरी आक्रमक झालेलं आहे आणि या ठिकाणी थेट जलसमाधी घेण्यासाठी नाईक तलाव परिसरात आलेला होता. मात्र या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांच्या काही वेळ चाललेल्या संघर्षानंतर आता सध्याला जे आहे ते आंदोलकांना या ठिकाणी या पद्धतीने पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आणि अगदीच आपण पाहू शकतो की आता यानंतर नेमकं यांच्या संदर्भात प्रशासनाच्या वतीने काय भूमिका घेतली जाते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मेघना. ज्ञानेश्वर, माझा आवाज आपल्याला येतोय? अगदीच ज्ञानेश्वर, जर दृश्य आपण पाहिली तर आता पोलिसांच्या वतीने आंदोलकांची धरपकड देखील सुरू आहे. अधिवेशन काळात नागपुरात आता अधिवेशन सुरू असताना या प्रकारची आंदोलनं, कारण सकाळी जसं आपण पाहिलं तर युवक काँग्रेसच्या वतीनं देखील आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे आता आदिवासी समाज देखील आक्रमक झालेला आहे. याची दखल घेणं या क्षणाला अत्यंत गरजेचं झालेलं आहे. ज्ञानेश्वर.
अगदीच वेगना आज जवळपास 15 पेक्षाही जास्त मोर्चे जे आहेत ते विधान भवनावर जे ते लढणार आहे. मात्र हा हलबा समाजाचा जो आंदोलन होता हा उपोषण जवळपास 5 डिसेंबर पासून या ठिकाणी सतत सुरू होतं आणि अगदी ज्या परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते हलबा समुदाय राहतो आणि त्यांची मागणी आहे की आमच्या समाजाचा जो जातीय प्रमाणपत्र आहे त्यामध्ये जी कोष्टीला ही जात लावली जाते ती आमची मूळ जात नाही तर आम्हाला हलबा म्हणून या ठिकाणी जे आहे ते उल्लेखित करण्यात यावं ही त्यांची प्रमुख मागणी होती आणि त्याच मागणीसाठी कुठतरी आज समाज जे आहे ते या ठिकाणी एकवटला आणि आज त्यांचा रोज जे आहे ते या पद्धतीने जे आहे ते जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून एकंदरीत दिसून येत आहे. आणि दुपारी आपण पाहिलं तर युवक काँग्रेसचं देखील आंदोलन विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी झालं होतं. मात्र रस्त्यावरच पोलिसांच्या माध्यमातून त्यांची अडवणूक करण्यात आलेली होती. आता या ठिकाणी देखील हा जलसमाधी आंदोलन यामधील काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आताही काही महिला भगिनी असतील आणि पुरुष असतील ते या ठिकाणी घोषणा जी आहे ते सरकारच्या विरोधात देत आहे. मात्र अजूनही यांच्या संदर्भात शासनाच्या वतीने काय तोडगा काढला जाणार या संदर्भात कोणतीही त्यांची संतुष्टी जी आहे ते करण्यात आली नाही. त्यामुळे नक्कीच आता आक्रमक आंदोलन केल्यानंतर देखील तोडगा काही निघतो का आणि यांच्या मागण्यांना काही न्याय मिळतो का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. मेघना. ज्ञानेश्वर, जसं आपण सांगितलं की 15हून अधिक मोर्चे जे आहेत आज नागपूरमध्ये धडकलेले आहेत अधिवेशन परिसरामध्ये, विधानसभा परिसरामध्ये आणि या सर्व मोर्चाचे अप टू डेट कव्हरेज जे आहे क्षणाक्षणाचे अपडेट आपण लोकशाही मराठीला सर्वप्रथम दाखवतोय. हे कव्हरेज जे आपण पाहतोय हे देखील प्रक्षेपण आपण सुरुवातीलाच दाखवलेलं होतं. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.